तामिनी घाटात रात्री सागरचं नाव कोण घेत होतं? मी तामिनी घाटाच्या भूतांच्या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवला नव्हता, पण सागरने त्या रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज दाखवलं आणि त्यानंतर मी रात्री तामिनी घाटातून एकदाही गेलो नाही. निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला हा घाट दिवसा जितका मनमोहक वाटतो तितकाच रात्रीच्या वेळी तो गूढ रूप धारण करतो. अथंग काळे डोंगर, सुसाट वारा आणि नेटवर्क नसलेला तो पट्टा प्रवाशांच्या मनात अनामिक भीती निर्माण करतो. अशीच एक घटना गेल्या वर्षी हिवाळीच्या एका रात्री सागर नावाच्या तरुणासोबत घडली. सागर पुण्यातील एका खाजगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नोकरी करत होता. कोकणातील राजापूर तालुक्यात असलेल्या ऑफिसच्या एका महत्वाच्या कामानिमित्त त्याला उशिरा पुण्यातून निघायला लागले. दिवसभर कामाचा ताण आणि प्रवासाची दगदग यामुळे जेव्हा तो तामिनी घाटाच्या हद्दीत पोचला तेव्हा रात्रीचे बरोबर 11:30 वाजले होते. घाटात प्रचंड दाट धुकं पसरलेले होते. हेडलाईटचा उजेड अवघ्या 5 फुटांच्या पुढे जात नव्हता. आजूबाजूला घनदाट जंगल आणि दरडीशिवाय दुसरं काही दिसत नव्हते. सागर आपल्याच विचारात गाडी चालवत होता. डॅशबोर्डवर हळूहळू आवाजात गाणी वाजत होती. पण घाटाच्या बरोबर मधोमध म्हणजे 13 किलोमीटरच्या आसपास निर्जन वळणावर अचानक त्याच्या गाडीची सर्व इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आणि हेडलाइट्स एका सेकंदासाठी बंद पडले. एक मोठा झटका बसून गाडी रस्त्याच्या डाव्याकडेला जाऊन थांबली. चावी फिरवली पण गाडी चालू होईना. चारही बाजूला संपूर्ण शांतता आणि जंगलातून येणारे प्राण्यांचे आवाज ऐकू येत होते. तो गाडीतून खाली उतरला आणि टॉर्च लावून इंजिन तपासायला लागला. सर्व काही व्यवस्थित दिसत होते पण गाडी सेल घेत नव्हती. तितक्यात सागरने टॉर्चचा प्रकाश रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाच्या दिशेने टाकला. धुक्यामधून फक्त माणसाची आकृती दिसत होती पण सागरने टॉर्च हलवला तरीही ती आकृती हलत नव्हती. काही सेकंद तिथे पूर्ण शांतता पसरली. अचानक कारच्या आतून म्युझिक सिस्टमचा ब्लूटूथ स्वतःहून कनेक्ट झाला. स्क्रीनवर कोणाचाही नंबर किंवा नाव नव्हते पण स्पीकरमधून फक्त एका खोल श्वासाचा आवाज ऐकू येऊ लागला. आणि मग अत्यंत मंद आवाजात एक वाक्य ऐकू आले, सागर गाडीतून खाली उतरू नकोस. सागर एवढा घाबरला की त्याला समजलेच नाही की गाडीच्या बाहेर पडावी की गाडीतच बसावे. घाबरून सागर गाडी बाहेर पळाला. त्याने झटकन झाडाकडे पाहिलं तर झाडाखाली उभी असलेली आकृती आता दिसेनाशी झाली. तो धावत कारमध्ये येऊन बसला आणि आतून लॉक लावून घेतला. घाबरलेल्या नजरेने त्याने कारच्या रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिले. ती आकृती आता बाहेर नसून अगदी त्याच्या मागच्या सीटवर शांत बसलेली होती. त्याने झटकन मागे वळून पाहिले तर मागची सीट पूर्णपणे रिकामी होती. त्याने पुन्हा आरशात पाहिले तर ती आकृती पुन्हा तिथेच बसलेली दिसत होती. कसं तरी स्वतःला सावरत त्याने सुसाट वेगाने गाडी पळवली आणि घाटापासून दूर असलेल्या एका पेट्रोल पंपावर येऊन थांबला. सागर पेट्रोल पंपावर आतमध्ये येण्याच्या अगोदर त्याने रोडवर असलेला एक कॅमेरा पाहिला जो की रात्रीच्या उजेडात पण लाईट सोडत होता. तो पळत पेट्रोल पंपाच्या ऑफिस रूममध्ये गेला. तेथील ऑपरेटरला म्हणाला, मला तुमच्या सीसीटीव्ही फुटेज पाहायचं आहे. माझी कार कशी आली ते पाहायचंय. ऑपरेटर म्हणाला, हे फुटेज आम्ही कुणालाच दाखवत नाही कारण प्रत्येक वेळी तेच दिसतं. ऑपरेटरने संगणकावर फाईल ओपन केली आणि फुटेजवर थांबवून म्हणाला, हे नीट बघा. सागरची कार रिकाम्या रस्त्यावरून सुसाट येताना दिसत होती. अचानक एका फ्रेममध्ये मागच्या सीटवर बसलेली आकृती कॅमेऱ्याकडे वळली आणि ती हसली. ऑपरेटरने कसलेही स्पष्टीकरण न देता सीसीटीव्ही सिस्टमचा मुख्य डाटा उघडला आणि आर्चिव्हवर क्लिक केले. स्क्रीनवर फोल्डर दिसू लागले. 2019, 2021, 2023 आणि 2025. प्रत्येक फोल्डरमध्ये वेगवेगळ्या वाहनांचे 1 सेकंदाचे फुटेज प्ले होत गेले. 2019च्या फोल्डरमध्ये एक भरधाव ट्रक आणि त्याच्या केबिनच्या मागच्या सीटवर तीच आकृती. 2021च्या फोल्डरमध्ये एक वेगवान SUV आणि तिच्या मागच्या सीटवर तीच आकृती. 2023च्या फोल्डरमध्ये एक साधी कार आणि तिच्या मागच्या सीटवर तीच आकृती. तसेच 2025च्या फोल्डरमध्ये एक धावणारे ॲम्ब्युलन्स
आणि तिच्याही मागच्या सीटवर तीच उभी आकृती. ऑपरेटरने सर्व रिफ्रेश केला. एका मागोमाग एक फाईल गायब होत गेल्या. शेवटी स्क्रीनवर फक्त एकच इमेज उरली. त्या इमेजमध्ये मागच्या सीटवर बसलेली आकृती कॅमेऱ्याकडे पाहत होती. ऑपरेटरने स्क्रीन बंद करायला हात पुढे केला. तेवढ्यात स्क्रीनच्या खालच्या कोपऱ्यात लाल अक्षरात एक मजकूर चमकला. पॅसेंजर काउंट 2. ऑपरेटरचा चेहरा पटकन पांढरा पडला. त्याने एक शब्दही न बोलता मॉनिटर बंद केला. दुसऱ्या दिवशी उशिरा सागर कसा तरी घरी पोचला. त्याने स्वतःला सावरण्यासाठी दरवाजा उघडला. चाव्या टेबलावर ठेवल्या आणि फोन चार्जिंगला लावला. घर पूर्णपणे शांत होते. तो बेडवर बसणार इतक्यात त्याच्या मोबाईलची स्क्रीन स्वतःहून चालू झाली. ब्लूटूथ ऑटोमॅटिकली ऑन झाला. स्क्रीनवर कोणतंही डिव्हाइस कनेक्टेड नव्हतं, पण फोनच्या स्पीकरमधून तोच खोल श्वास पुन्हा ऐकू आला आणि अत्यंत मंद आवाजात एक वाक्य बाहेर आले. घरी पोचलास? ब्लूटूथ डिस्कनेक्ट. पूर्ण शांतता. त्या क्षणी बाहेर पार्क केलेल्या कारचा हॉर्न स्वतःहून एकदा वाजला. सागरने खिडकीतून खाली पाहिलं. कार पूर्णपणे रिकामी होती. त्याने सुटकेचा निश्वास टाकला. तेवढ्यात कारच्या आतला केबिन लाईट स्वतःहून लागला आणि मागच्या सीटवर कोणीतरी बसल्यामुळे सीट हळूच खाली दाबली गेली. त्या रात्रीनंतर सागरच्या आयुष्यात नेमकं काय घडलं, त्या आकृतीने त्याचा पाठलाग खरंच सुरू ठेवला का, हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा.